चला, गुड मॉर्निंग मित्रांनो. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या गणिताच्या क्लासमध्ये. तर आता तुमच्यासाठी छोटीशी प्रॅक्टिस टेस्ट आहे. नॉर्मली सोडवा. जे आतापर्यंत आपण जे पॉईंट्स कव्हर झालेले आहेत, आपले जे चॅप्टर्स कव्हर झाले ते तुमचे इथं कम्प्लीट होणार आहेत. त्याच्या बेसवरती काही एक्झाम्पल्स तयार केलेले आहेत. सिंपल आहेत एकदम. तुम्ही असे तोंडी सोडवू शकता. काय आठवतंय का बघा, रिकॉलिंगसाठी ह्याच्यात काय तुम्हाला मार्क नाही देणार, कोण काय नाही देणार आहे, प्राइस बेस काय मिळणार नाही. त्यामुळं रिकॉलिंगसाठी तुमच्या अभ्यासासाठी पहिला प्रश्न दिसतोय तुम्हाला. पहिली विषममूळ संख्या कोणती आहे? विच इज द फर्स्ट ऑड प्राईम नंबर. खाली ऑप्शन आहेत 1, 2, 3 आणि 5. पहिली विषम मूळ संख्या किती आहे? 3 आहे. तुला माहिती आहे एक ही मूळ संख्या पण नाही, मूळ संख्या नाहीये. ठीक आहे. मूळ संख्याचा बेसिक रूल काय आहे आपल्याला? स्वतः ती संख्या आणि एक असे दोनच, फक्त दोन. लक्षात घ्या, मूळ संख्यांना अवयव किती असतात? 2. एक तर ती स्वतः संख्या आणि दुसरा अवयव म्हणजे एक आकडा. आता एक आकडा जो आहे आपला, हा एक नंबर आहे, हा विषम तर आहे आपल्याला माहिती आहे, पण मग हा प्राईम नंबर आहे का किंवा मूळ संख्या आहे का? त्याला 2 अवयव आहेत का? नाहीत. त्याला काय एकच आहे ना तो, म्हणजे त्याचा अवयव काय निघणार आहे? बेसिक अवयव असतो सगळ्या संख्यांचा एक, तो एक. बरोबर. 2 अवयव येतात का एक ह्या संख्येला? ह्या एकला किती अवयव येतात का? 2 अवयव नाही येत. ठीक आहे. त्याला फक्त एकुलता एक अवयव असतो, तो म्हणजे एकच. ठीक आहे. तर फर्स्ट ऑड सांगितले. ऑड म्हणजे काय? ऑड विषम हे लिहिले. 2 काय? समसंख्या आहे, इवन नंबर आहे, त्यामुळे ते येणार का? हा गेला ऑप्शन, हा गेला ऑप्शन. ठीक आहे. आपल्याला राहतो हा 2, 3, 5, 3, 5, 2, 3, 5, 7. बरोबर. हे सगळे काय आहेत पुढं? ऑड मूळ संख्या आहेत आपल्या. आलं लक्षात? त्यानंतर बघा बरं, आता ज्या संख्येला 2 पेक्षा जास्त अवयव असतात त्यांना काय म्हणायचं? त्यांना मूळ संख्या म्हणतो आपण, संयुक्त संख्या म्हणायचं. उदाहरणार्थ 4 हा नंबर घेतला. 4 ला अवयव कोणचे कोणचे पडणार आहे? एक तर पहिला फिक्स आहे, त्यानंतर 2 नी 4 ला भाग जातो म्हणून 2 अवयव झाला, आणि 4 नी स्वतः भाग जातो म्हणून 4 झाला. म्हणजे त्या संख्येच्या खालचे छोटे छोटे बघायचे अवयव, म्हणजे तेच छोटा पार्ट. नंतर बघा, पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? 15. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? कोणती? पूर्ण संख्या सांगितले. पूर्ण काय म्हणतो आपण? होल नंबर. होल नंबर कुठून स्टार्ट होते? 0 पासून. बरोबर. मग आता सगळ्यात लहान तिथं काय सांगितली? आलं लक्षात? एक नाही म्हणायचं, इथं शब्द बघायचा लगेच. अरे, होल नंबर म्हटलं की याला धरायचा लगेच सर्वात लहान, कारण स्टार्ट होतोय आपलं कुठून? 0 पासून. म्हणून. नाहीतर आपल्याला काय वाटते, एक म्हणजे 1 पासून स्टार्ट होणाऱ्या संख्या कोणत्या आहेत? नॅचरल नंबर्स. एकच सेकंद. आता हे एक आपल्याला सांगायचं, हा पॉइंट कव्हर झाला नव्हता. हा प्रश्न आहे. 73,521 ह्या संख्येमध्ये 5 ची स्थानिक किंमत किती आहे? स्थानिक किंमत. बरोबर. फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू म्हणायचं त्याला. बरोबर. फेस व्हॅल्यू म्हणजे काय? दर्शनी किंमत म्हणायचं त्याला. दिसतं ती फेस आपला दिसतोय आहे असाच आहे, पण प्लेस कुठं आहे, तुम्ही कोणत्या खुर्चीवर बसलाय त्यानुसार तुमची पॉवर ठरते. लक्षात घ्या, याला प्लेस. बरोबर. त्यामुळे काय आहे, 5 कुठं बसला इथं? आता
हा कुठे आहे? एकक दशक शतकच्या ठिकाणी, म्हणून त्याची व्हॅल्यू झाली 500. आता यातल्या 3ची किंमत, 3ची फेस व्हॅल्यू तुम्हाला विचारली किती आहे? 3ची फेस व्हॅल्यू, 3ची फेस व्हॅल्यू, 3ची फेस व्हॅल्यू 3च रे. 3 दिसतोय ना तुम्हाला, फेस दिसतोय तसाच 3. प्लेस आणि फेस हे 2 लक्षात ठेवा. बरोबर. फेस व्हॅल्यू म्हणजे आपला चेहरा आहे समजून घ्यायचं, जसा दिसतोय असाच आहे. आणि प्लेस, मला उचलून कलेक्टरच्या खुर्चीवर बसवलं तर मी कलेक्टर, माझी पॉवर वाढली. मला आणि मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसवलं तर माझी पॉवर वाढली, प्लेस चेंज झाली. आणि पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसवलं तर अजून पॉवर वाढते. ही प्लेसचा फरक आहे आपल्या इथं लक्षात घ्यायचं. प्लेस व्हॅल्यू कुठेही विचारला असेल, स्थानिक किंमत, तुमचं स्थान कुठं आहे, कुठं बसलाय, त्याच्यानुसार तुमची किंमत होणार. त्याच्या पुढे फक्त 0 लावायची शेवटी एकक येईपर्यंत. आलं लक्षात? आता या 7ची प्लेस व्हॅल्यू किती आहे सांगा? स्थानिक किंमत किती आहे 7ची? 7 या नंबरची स्थानिक किंमत किती आहे? 70,000. त्याची फेस व्हॅल्यू किती आहे? 7च. आता मला सांगा, 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या कोणती आहे? काय करायचं, जरी आपल्याला नाही ना लक्षात आलं, पाठ नसलं तरी तुम्हाला लक्षात येते, ऑप्शन वरनं कट करायचं. 11च्या पाड्यामध्ये 99 आहे तुम्हाला माहिती आहे, बरोबर. 93 पण काय आहे? मूळ संख्या आहे. पण आपल्याला काय सांगितले? सर्वात मोठी. 93 आणि 97. 91 कशात येते? 13च्या पाड्यात, बरोबर. मग ती पण गेली आपली. 93 येते का कशात? 21 ते हा किती? 3च्या पाड्यात 93 येते का? 9 3, बरोबर की. 3च्या पाड्यामध्ये पुढे येणार, 3 न येणार म्हणजे 6 न 9 न पण जाणार त्याला भाग. नाही, 9 ने नाही जाणार, 3 ने जाणार भाग, मग संपला विषय. ज्याला कशाने भाग जातोय म्हणलं की ते कट करून टाकायचं, राहिलं तुमचं एकूण ते 97. आता हा एका पहिल्या चॅप्टर वरचे आपल्या नंबर सिस्टीम वरचे काय झाले, तुमचे क्वेश्चन कंप्लीट झाले. तुम्हाला बेसिक आता पूर्ण रिकॉल होतंय. नॅचरल नंबर, होल नंबर्स, पुन्हा काय आपले परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, पूर्णांक संख्या, अपूर्णांक संख्या. त्यानंतर काय होतं, रॅशनल नंबर बघितले आपण, ठीक आहे. रॅशनल इरॅशनल म्हणजे परिमेय अपरिमेय. बघा आता एचसीएफ आणि एलसीएम वरचे काही एक्झाम्पल्स आहेत. 12, 15 आणि 18चा लसावी काढायचा आहे. काढा वही पेन काढा, काय नुसतं. हा 180 किती? 180 बरोबर काढलंय तू. कसं काय काढला सांग बरं मला आता. 12चा पाढा लिहिला, 15चा लिहिला आणि 18चा लिहिला, बरोबर. काय केलं तू? ठीक आहे की. आता 18चा पाढा, 18 आहे 180 येणार. ह्याच्यात तर 180 पर्यंत जातच नाही ना आपण, 16 वरती जायला लागणार. अजून दुसरी काय पद्धत आहे का तुमच्याकडं? तू कसं काढला सांग मला. नाही म्हणजे ह्यांना सांगता येते मला अजून दुसरी काय पद्धत असेल तर सोपी. काय काय 12 ने 12च्या पाड्यात नाही येत. सिंपल ऑप्शन वरनं जायचं.
बेस्ट. ते पण नंतर लय टेन्शन घ्यायचं नाही. याची आयडिया भारी आहे ती. काय करायचं माहितीये का, ऑप्शन वरनं जायचं. आपण काय करत बसणार, 12, 15 बरोबर आणि 18चा पाडा लिहिणार. आपल्या डोक्यात गुंग्या येणार सगळ्या. त्याला इकडे बघ म्हणा, नंतर करत बस. आपण काय करणार, पूर्ण लिहित बसणार पाडा. म्हणून म्हणलं तुला 180 एंड होतोय तिथं. मग कसं काय केलं तू, सरळ सरळ येत आपल्याला ऑप्शन वरनं डिलिशन मेथड असते, याला म्हणायचं डिलिशन मेथड. ऑप्शन बघायचे आणि दणादण डिलीट करायचं. आता मला सांगा 12 आणि ह्यातल्या कोणाला कोणाला भाग जातोय, ह्या 12 लसावी म्हणजे त्या संख्ये, म्हणजे ज्या संख्या आहेत ना आपल्या, त्या संख्या सगळ्या तिन्हीच्या तिन्ही संख्यानं त्या नंबरला भाग जातो. लक्षात घ्या, लसावी मोठा असतो. मग 12च्या पाड्यात 90 आहे का इथं, 12 8 96 येते बरोबर. हा ऑप्शन कट झाला. 12 आणि 20 पुन्हा काय आहे, 12 18 येते का 180, पुढे जाऊन येईल ते. ठीक आहे, त्याचा सोडून देऊ आपण. 12 त्रिक 36 म्हणजे हे येते 12च्या पाड्यामध्ये बरोबर. 180 येते का, ठीक आहे. 15च्या पाड्यामध्ये बरोबर 15 15 दोन्ही काय ते 15 150 आलं. 120 येते, 15 5 15 2800. ठीक आहे, हे 15च्या पाड्यामध्ये पण येते, हे पण येते आणि हे पण येईल. 180 आलं म्हणजे हे पण येणार. ठीक आहे, हे तिने आलंय. 15 90, ह्यात 90 पण येत होतं, पण 12ला 90 नाही. मग हा आपला ऑप्शन कट झाला. 18 180 येते, 18 90, 120 नाही येत तिथं आहे ना. पुन्हा हे 18 हे पण येणार आणि हे येणार. मग सगळ्यांमध्ये कॉमन काय आला तुमचा, 180 कॉमन आला, संपला विषय. त्यानंतर बघा 24 आणि 36चा HCF किती आहे, ही सोपं आहे. बार दुनी 24, 12 त्रिक 36. HCF म्हणजे काय आहे, HCF म्हणजे मसावी बरोबर. आपल्याला काय करायचं, ह्याचा लॉंग फॉर्म काय, HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर. फॅक्टर म्हणजे काय, अवयव. अवयव म्हणजे काय करायचं, त्याचे तुकडे तुकडे पाडायचे, म्हणजे किती कितीने भाग जातोय. आता ह्या 24ला कितीने जातोय भाग, 1 ने. पुन्हा 2, हा 3 4 6 8 12 आणि 24 स्वतः. इथे आलं की थांबायचं. ह्याला 1 2 3 4 6 6 36 6, नंतर काय आहे 6 नंतर 12 आणि 12 12 तर 36, 18 केलं आणि 36. आता आपल्याला काय काय एक एक, आता आपण काय काय काढलं सांगायचं ह्यातलं, हे कट करत जायचं. फॅक्टर्स काढले आपण, हे काय काय केलं आपण, फॅक्टर्स काढले. आता आपल्याला काय करायचंय, कॉमन शोधायचा आहे. हा शब्द सी म्हणजे काय आहे, कॉमन. कॉमन शोधणार आपण. 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 6 आहे, त्यानंतर काय येतं तुमचा 12 आहे आणि मग पुढं काहीच नाही बरोबर. हा शब्द गेला आपला. आता हा काय राहिला शेवटी तुमचा हायेस्ट. ह्यातला सगळ्यात मोठा शोधायचा. कॉमन शोधले तर आपण, त्यातला सगळ्यात मोठा कोणता आहे बरोबर. किंवा असं पण म्हणू शकतो आपण की एखादी संख्या घ्यायची, ह्या 24 आणि 36 ह्याला भाग जाणारी दोन्ही एक कुठली तरी संख्या आहे ज्याने दोन्ही संख्याला भाग जातो. मोठी 6 ने जातो आपण, ठीक आहे. 6 6 36 6 चौक 24. त्याच्यापेक्षा मोठी संख्या सापडते का तुला, 6 ने जातो म्हणजे त्याच्या डबल करून बघायचं लगेच आपण. 12 ने जातोय का बघायचं. 12 2 24 12 3 36. 12च्या पेक्षा मोठी संख्या सापडते का अजून नाही. त्यामुळे मग हायेस्ट कोणता आला, कॉमन फॅक्टर त्याचा 12.
बरोबर. हे तर कन्सेप्ट लक्षात आला ना, कन्सेप्ट समजून घेतला ना, तुम्हाला बाकीचं काय जास्त डोक्याला ताण घ्यायची गरज नाही. मग तुम्हाला जरी काही गोष्टी आठवल्या नाहीत तिथं कसं करायचं, हे ज्यावेळेस आठवलं ना तुम्हाला, हे किती 10 सेकंद लागतात लिहायला पटापटा तुम्हाला 1 2 3 4 आणि याला खाली एवढं काय मोठी नाही संख्या दिलेली असली पेपरमध्ये तरी पण कसं असतं प्रेशरमध्ये आपल्याकडनं फास्ट होऊन जातं तिथं. त्यानंतर बघा आता दोन संख्यांचा गुणाकार 1080 आहे, 1080 आहे, त्यांचा मसावी 6 आहे, तर लसावी किती असणार आहे? लसावी आणि मसावी आणि संख्यांचा गुणाकार एक फॉर्म्युला सांगितलेला तुम्हाला मी. लसावी आणि मसावी यांचा गुणाकार असतो त्या दोन संख्यांच्या गुणाकारा एवढा. ठीक आहे. आता काय सांगितले? मसावी LCM गुणिले HCM बरोबर अलग झालं. हे फॉर्म्युला आठवते का? लसावी गुणिले मसावी हा कोणाचा एवढा असतो? त्या दोन संख्यांच्या गुणाकारा एवढा. आता आपल्याला काय काय दिले? दोन संख्यांचा गुणाकार ह्या इथं दिलाय आपल्याला. काय आला ह्याच्या खाली लिहायचं 1080. ठीक आहे. मसावी किती दिलाय? 6, म्हणजे इथं लिहिलंय 6 गुणिले तुमचा LCM असंच राहू द्यायचा. आता हे गुणाकारामध्ये आहे, की तिकडे गेल्यावर काय होणार? हा इकडे द्यायचा, हा जाणार भागाकारामध्ये. किती झाला? लिहायचं 6 1 6, 4 राहिले 48, 6 8 48, वरती आला 0 तुमचा 180. 180 LCM इज इक्वल टू 180 झालं. आला LCM तुमचा 180. ही गोष्ट फक्त लक्षात ठेवायची कायम, LCM आणि HCM म्हणजे लसावी आणि मसावीचा गुणाकार केवढा असतो? तर त्या दोन संख्यांच्या गुणाकार एवढा. बस. ह्याच्यामध्ये फक्त किमती भरल्यात. काय लय अवघड फॉर्म्युला नाहीये ज्या म्हणजे असं काय दोन ह्याचा गुणाकार LCM HCF चा दोन संख्येच्या गुणाकारावर. त्यानंतर बघा को प्राईम नंबरचा मसावी नेहमी किती असतो? आता हे को प्राईम म्हणजे काय आहे? सहमूळ संख्या. हे माहिती आहे का तुम्हाला? सहमूळ संख्या काय असतात? मूळ संख्या तर माहिती आहे तुम्हाला, बरोबर. मूळ संख्या आहेत आणि सहमूळ म्हणजे एक जवळजवळ असलेल्या सहमूळ मूळ संख्या ज्या जवळजवळ आहेत त्याला सहमूळ म्हणायचं. 11 13 5 7 अशा. ठीक आहे. कारण ह्या सगळ्या मूळ संख्या काय आहेत? सगळ्या सम आहेत का विषम आहेत? आणि समसंख्या असलेली मूळ संख्या कोणत्या आहेत? आणि जगात एकुलती एक सम मूळ संख्या आहे 2. एकच कुठे गेला तरी तेवढी एकुलती एकच संख्या आहे सम मध्ये असलेली, बाकी सगळ्या विषम आहेत. संख्या म्हणला म्हणून तुम्ही जोडजोडी करायला लागला लगे. ठीक आहे. ह्या को प्राईम नंबरचा आता 5 आणि 7 आपण घेतली. 5 आणि 7 ह्या संख्यांचे अवयव काय आहेत? हा अवयव काय आहेत मला सांगायचे? याचा 5 1 1 आणि 7 बरोबर. हे ह्यांचे अवयव झाले. म्हणजे एवढ्याच संख्येने याला भाग जातो, ह्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या संख्येने भाग जात नाही. मग आता ह्या दोघांमध्ये काय सांगितले आपल्याला? कॉमन काय आहे? ह्याचा HCF काय सांगितलंय? HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर काय येणार आहे? 1 आला, बरोबर. त्यानंतर आपण अजून घेऊ 11 13. याचे अवयव काय आहेत? आता हे तुम्हाला असं लिहिल्यावर लक्षात येणार नाही, असं लिहिल्यावर लक्षात येईल.
11चे फॅक्टर काय आहेत? 1 आहे आणि 11 आहे. 13चे काय आहे? 1 आणि 13. यातलं कॉमन काढलं आणि हायएस्ट कॉमन काय? तोच आहे, एकच. म्हणजे 5 आणि 7 मध्ये ह्या प्राईम नंबर आहेत शेजारी शेजारी लगतच्या. एक झाली की लगेच, कारण समसंख्या येणार नाही मध्ये. प्राईम नंबर मध्ये काय आहे तुमच्या? को प्राईम असतात की लगतच्या, लगेच बाजूला बसतात का प्राईम नंबर ऍक्च्युअल मध्ये? तर लगेच बाजूला बसत नाही, कारण मध्ये असते समसंख्या. इथे एक प्राईम नंबर, मध्ये समसंख्या, दुसरा प्राईम नंबर असा असणार. ठीक आहे. मग त्या सगळ्यांमध्ये कॉमन काय असणार आहे? एकुलता एक, एकच. म्हणून त्या सगळ्यांचा HCF किंवा मसावी म्हणतो आपण त्याला, तो किती असणार आहे? 1 असणार आहे. समजलं? इथं 0 बिरो काय लिहायचं नाही. इथं पुन्हा येईल त्या संख्यांचा गुणाकार विनाकार. त्या संख्यांचा गुणाकार काय असतोय? त्यांच्यापेक्षा मोठा असणार आहे. मग HCF होईल का? नाही. त्यानंतर बघा आता, दोन संख्या 3:4 प्रमाणात असून त्यांचा लसावी 84 आहे. 3:4 प्रमाणात आहेत दोन संख्या, लसावी आहेत 84. तर मोठी संख्या कोणती? ऑप्शन वरनं बघू शकता तुम्ही. हम्म 21. आता बघा तुम्हाला सांगतो, हे 3:4 आहे बरोबर. ह्याचा गुणाकार किती येणार आहे? 12. प्रमाण दिलेले आहे आपल्याला. मग आपण काय करायचं अशा वेळेस? त्या दोन्ही संख्यांचा गुणाकार करायचा. मग आपल्याला काय झालं? त्या दोन संख्या 12x बरोबर. आणि काय सांगितले आपल्याला इथं? ह्या दोन संख्यांचा प्रमाण 3:4 असून ठीक आहे लसावी 84 आहे. मोठी संख्या कोणती? आता बघा काय सांगितलं, ह्यातल्या दोन संख्या ह्या बरोबर आहे. एक संख्या 3 आहे आणि एक 4 आहे. आपण काय करायचं? लसावी काढतो आपण. लसावी कसा काढतो? त्या दोन संख्यांचा काय करतो आपण? गुणाकार. त्यांच्यापेक्षा मोठा यायला पाहिजे ना, त्यांच्यापेक्षा छोटा यायला नाही पाहिजे. मग आपण ह्याला काय केलं? पहिल्या संख्येला 3x, दुसरी 4x, म्हणजे ह्याचा गुणाकार किती झाला? 12x. x म्हणजे आपण काय केले? आपल्याला ह्याची व्हॅल्यू काढली की आपल्याला बरोबर येणार म्हणजे शेवटी. ठीक आहे. हा 12x बरोबर काय झाला? यांचा लसावी 84 बरोबर. x बरोबर किती झाला? 84 छेद, आलं का? हे इकडं आलं. त्याला गुणिले असतं ना हे इकडं आलं. हे किती झालं? 12×7 84. आता ही काय आली तुमची? x ची व्हॅल्यू आली 7. 12 मध्ये 12 गुणिले 7. आता इथं टाकायचं फक्त हे, किंवा ह्यातलं हिला टाकायचं. 3 गुणिले 7 21 आणि 4 गुणिले 7 28. ह्या दोन संख्या आल्या. ह्या दोघांचा लसावी किती आहे? 84. आता तुम्हाला काय विचारलं यामध्ये? मोठी संख्या कोणती आहे? मोठी आहे तुमची 28, छोटी आहे 21. समजलं? काय नाही केलं आपण, दोन संख्यांचा रेशो दिलाय म्हणजे आपण त्या दोन्ही संख्या मानले. तिथं एकाला एक संख्या मानली, दुसऱ्याला दुसरी एक्स मानले, म्हणजे आपल्याला ऍक्च्युअल व्हॅल्यू काढण्यासाठी काय केलं आपण? ह्या दोन्ही संख्यांचा गुणाकार म्हणजे काय असणार आहे? आपला लसावी असणार आहे. मग लिहून घेतलं, हाय असं वाक्य दिलंय तसं. ह्या दोन संख्यांचा गुणाकार काय आहे? त्यांचं प्रमाण आहे ते आहे त्यांचा लसावी 84. 12 गुणिले x म्हणजे 12x बरोबर 84. गुणिले आहे म्हणून ते 12 तिकडे भागाकारात जाणार बरोबर. x ची व्हॅल्यू निघली किती? 7. 7 न त्या दोन्हीला गुणायचं एक्सच्या जागी. 3 7 21 आणि 3 चोक 28. किती? 7 चोक 28. 3 म्हणलं मी. ठीक आहे. हे इथपर्यंत क्लिअर झालं तुमचं? आता पुढचं बघा, प्रॉफिट आणि लॉस या टॉपिक वरच आपण बघितलेलं, त्याच्यावरचे काय प्रश्न आहेत? एका वस्तूची खरेदी किंमत 500 रुपये बरोबर. सीपी आणि काय होतं दुसरं? एसपी, सेलिंग प्राइस, म्हणजे विक्री किंमत. आता ही खरेदी किंमत आहे 500 रुपये. 600 रुपयांना विकली. नफा किती टक्के झाला?
काय केलं, जेवढं वरचं आहे तेवढं लिहिलं आपण आधी, म्हणजे आपण किती लिहिला फरक त्यातला 100 रुपयाचा, भागिले कुठली संख्या लिहायची, खरेदी किंमत, कायम तिथं लिहायची सीपी अशीच आहे ना, हा गुणिले काय करायचं होतं इथं का, तर हे टक्के टक्के काढताना आपल्याला काय लागतं, कायम 100 लिहायचं, हे 2 ला हे 2 गेलं, 5 दुनी 10, हे आलं तुमचं 20% नफा झाला, बरोबर. अजून दुसऱ्या पद्धतीने सोपी पद्धत, हे तरी तुम्हाला नाही कळलं तरी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, फरक कितीचा आहे हा, 100 रुपयाचा. हम्म, 100 रुपयाचा फरक आहे. आता हे 500 रुपये खरेदी किंमत आहे, बरोबर. म्हणजे 500 रुपये हे काय झालं तुमचं 100% झाले त्या दिवशीची व्हॅल्यू विकत घेतलेली, ह्याचे 1% किती होणार आहे, 5 रुपये झाले तुमचे, बरोबर. 100 रुपयाचे 1% किती असतात, 1 रुपया. 100 रुपयाचे 1% 1 रुपया, 100 रुपयाच्या 10% 10 रुपये. तसंच आपण 500 रुपयाच्या 1% किती झाला, 5 रुपये, बरोबर. मग आता ह्या 5 ला 20 पर्यंत तुम्हाला लिहायचंय, 500 रुपयाचे 10% किती झाले, 50 रुपये, आणि तुम्हाला ते 100 रुपये करायचे, 500 रुपयाचे 20% किती झाले, संपलं, 20% तुमचे 100 रुपये ऍड केले की आलं तुम्हाला. असं पण करू शकता तुम्ही, हे काही एवढं पण करायची गरज नाही तुम्हाला, फॉर्म्युला ह्याचा 1% आणि ह्यातला फरक लक्षात आला ना तुम्हाला, 500चं 600 झालेत म्हणजे 100 रुपये वाढलेत, मग 500चा 1% किती, 5 रुपये, 500चे 10% किती आहेत, 50 रुपये, 500चे 20% किती होणार आहेत, असं पण काढू शकता आपण, काय नाही, सिंपल आहे एकदम, तुम्हाला फक्त ते प्रॅक्टिस न जास्त तुम्हाला केली की समजून येणार आहे काय गोष्टी यातल्या. अरे याचं पाठीमाग काय होतं, एक सायकल 2500 रुपयांना खरेदी केली, बरोबर. मग खरेदी किंमत काय झाली त्याची, 2500 रुपये, 20% तोट्याने विकली, तर त्याची विक्री किंमत किती, 20%, 1% काढा किंवा 10% काढा, त्याचे किती येतात सांगा. 2000 ला विकली, तुमचं काय म्हणणं आहे, काय म्हणणं नाही, 2500 रुपयाचे 10% किती येणार आहेत, 250 रुपये, एक 0 कमी करायचा, 10% म्हणजे सिंपल. हे बघा 100 रुपयाचे 10% किती असणार आहे, एक 0 कमी करून टाकायचा डायरेक्ट तुम्ही 10. आता त्यामुळे 2500चे 10% किती असणार आहे, 250 रुपये, अजून एकदा 10% त्यात ऍड केले किती होणार आहे, 250 आणि 250 500 झाले, 500 रुपये त्यातनं वजा करायचे सरळ सरळ, 2000 वजा 500 किती झाले तुमचे, खरेदी विक्री किंमत झाली 2000 रुपये, आलं का. त्यानंतर बघा, एका खुर्चीची विक्री किंमत 720 रुपये असून 20% नफा झाला, आता हे पण सोपं आहे, विक्री किंमत आहे 720, त्यावर 20% नफा झाला, तर खरेदी किंमत किती होती, म्हणजे 720 रुपयाला विकली आहे, ही 20% नफ्याने विकली आहे, खरेदी किंमत किती होती, $720 ही ऑलरेडी 20% ऍड आहे त्याच्यात, लक्षात घ्या. हे बघा काय करायचं सांगतो, काय काय बस सांगतो तुला मी, कसं आहे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. हे 720 काय आहे, 20% नफा झालाय त्याला विकताना, म्हणजे 720 ची किंमत किती आहे ऑलरेडी, त्याच्या 100% पेक्षा जास्त आहे ना, 100% म्हणजे त्यानं खरेदी केलेली ती, ही 20% एक्स्ट्रा, म्हणजे 720 काय झालं तुमचं, 720 रुपये हे किती टक्के झाले, 120%ची प्राइस आहे, बरोबर आहे का, 20% ऍडिशन मधली प्राइस आहे, जी 100 रुपयाची प्राइस होती. आता मी असं म्हणलं की हा पेन मी 120 रुपयाला विकला आणि मला 20% फायदा झाला, मग ह्याची खरेदी किंमत किती आहे, तर ती असणार 100 रुपये.
का तर बेसिक माझा किती आहे 100 रुपयावर 20% फायदा मिळून त्यामध्ये 20 रुपये ऍड झाले आणि मग ती विकल्यानंतर मी तुम्हाला उलट सांगतोय की मला 20% फायदा झाला कधी मी 120 रुपयाला विकला मग आता माझी ओरिजिनल किंमत किती आहे सांगा. मग आता हे 720 म्हणजे 120% आहे तर आपल्याला ह्याची किंमत काढायची किती टक्क्याची 100%ची. बरोबर असं लिहिलं की तुम्ही तिरका गुणाकार करायचा 720 गुणिले 100/120 शून्यला शून्य गेलं 12 ने भाग जातो 72ला 12 सख 72 0 6 आणि हे 10चा गुणाकार आला तुमचा 600. हाय का उत्तर बघा ऑप्शन मध्ये 600 ऑप्शन नंबर सी. ही प्राइस जी आहे 720 रुपये ही आहे ऑलरेडी 20% प्रॉफिट मध्ये ऍड करून आलेली प्राइस आहे म्हणजे ती प्राइस किती असणार आहे तुमची 120% प्राइस झाली ती. अजून एखादं उदाहरण सांगू. हा 720 मधनं 144 मग वजा केल्यावर 720 हे विकलेली प्राइस आहे प्रॉफिट घेऊन. हा खरेदी किंमत विक्रीपेक्षा प्रॉफिट होतो त्यावेळेस खरेदी किंमत काय असते तुझी. खरेदी किंमत जास्त असते का विक्री किंमत जास्त असते जेव्हा प्रॉफिट होतो तेव्हा. फायदा आपल्याला कधी होणार आहे जास्त असल्यावर. पण मला बेसिक कन्सेप्ट मी तुला विचारतो मग तुला लक्षात येऊन जाईल काय. ठीक आहे विक्री किंमत जास्त असल्यानंतर आपल्याला होणार प्रॉफिट. मग आपण काय केलंय तर आपल्याला सांगितलंय का एक्झाम्पल मध्ये की 20% प्रॉफिट ऍड करून 720 रुपयाला विकले. मग आता आपल्याला तो 20% जो प्रॉफिट झालाय ना तो काढायचा आहे. पण तो प्रॉफिट कशावर झालाय मूळ किमतीवर 20% प्रॉफिट झालाय. ह्या 72 720 वरती 20% नाही झाला. आलं लक्षात. प्रॉफिट झालाय तुमच्या ह्या खरेदी किमतीवर झालाय. म्हणजे तीन किमती आपल्याला तीन काय आहे तुमच्या ह्या किमती आहेत खरेदी किंमत आणि विक्री किंमत. प्रॉफिट कशावर होणार आहे आपल्याला ही खरेदी किंमत असती याच्यावरती प्रॉफिट होतो विक्री किमतीवर प्रॉफिट होत नाही आपल्याला. म्हणजे त्याच्यावर नाही लावायचा तो 20% तुम्ही म्हणताय ते. ठीक आहे कन्सेप्ट क्लिअर झाला ना गोष्ट. नक्की गडबड करू नको आधी म्हणजे काय होतं परीक्षेला पुन्हा तुम्हाला कन्सेप्ट लक्षात येणार नाही. आता ह्या उदाहरणाला हे लागते का बघूया आपण कुठे गेले प्रॉफिट पर्सेंटेज 500 600 ह्यात नाही ते इथं नाही लागणार प्रॉफिट पर्सेंटेजला. हा आता बघा 10 वस्तूंची खरेदी किंमत ही 9 वस्तूंच्या विक्री किमती एवढी आहे तर नफा किती झाला. दहा बॉटल आणल्यात तुम्ही पाण्याच्या बरोबर 100 रुपयाला 10 म्हणजे 10 रुपयाला एक बॉटल घेतली तुम्ही. त्यांची व्हॅल्यू किती आहे म्हणजे ही 100 रुपये झाले तुमचे 10 रुपयाला एक बॉटल. आपण एक उदाहरण घेऊया 10 रुपयाला एक बॉटल अशा 10 बॉटलची प्राइस किती झाली तुमची 100 रुपये. बरोबर आपल्याला गणितात काय सांगितले 10 रुपयाची एक बॉटल आहे तर त्याचं 100 रुपये आपल्याला खरेदी किंमत झाली. बरोबर ही काय आहे तुमची सीपी म्हणजे इथं मराठीतनं लिहितो तुम्हाला लक्षात येईल. ही तुमची खरेदी किंमत झाली. आता काय सांगितले ही किंमत 9 वस्तूंच्या विक्री किमती एवढी आहे. आता ह्या 9 बॉटल तेवढ्याच 100 रुपयालाच विकलेत आपण घेतलेल्या 10 बॉटल 9 बॉटल विकल्यात. आपल्याकडे काय झालंय शिल्लक किती राहिली किती बॉटल शिल्लक राहतात एक बॉटल. मग ते प्रॉफिट आहे का लॉस आहे आपला. बरोबर त्या बॉटलचा काय झालं आपल्याला प्रॉफिट झालेला आहे. बरोबर ह्याला काय होतं माहिती का 11
म्हणजे आता आपण काय करणार, ह्या 10 बॉटल घेतल्यात, ह्या 9 बॉटल घेतल्यात, आपल्याला ह्या दोन मधला फरक काढायचा आहे. आपलं काय होतं, खरेदी प्रॉफिट काढताना प्रॉफिट पर्सेंटेज, प्रॉफिट रेशो वगैरे काढला आपण नंतर बघा, त्यात विक्री किंमत घेतलेली, ह्या दोघांचा फरक किती आहे बॉटलमध्ये आपल्याला, वस्तू 10 वस्तू आणि 9 वस्तू, ह्यातला फरक किती आला तुमचा 10 - 9 डिवायडेड बाय 9 इंटू पर्सेंटेजचा किती आला तुमचा 100. आलं लक्षात, हे पर्सेंटेज टक्के ऐकलंय नाही तर नफा किती झाला हे आपण काढत होतो. ठीक आहे, मग ह्याच्यात काय करणार आहे आपण, आता ह्याचं वजा बाकी करा बरं किती आहे, याला वरती घेतो मी अजून, तो काय 10 वस्तू मायनस 9 वस्तू केल्या आपण, भागिले किती झाले तुमचे 9 टोटल, बरोबर, गुणिले 100 केलं आपण. ह्या 10 - 9 किती झाले तुमचे 1/9 गुणिले 100. यानं भागाकार करायला येतो का ह्याला 100 ला, 9 एके 9, एक राहिला, एक वर घेतलं 0, पुन्हा 9 एके 9, 11 पॉइंट किती झाले 11.11 11 11 असे तर, मग त्याला तुम्ही दुसऱ्या अजून पद्धतीने कसं लिहू शकता, 11.1 11 गुणिले 1/9 पण करू शकतो, किंवा 11.11 11 पण लिहू शकतो ऑप्शन मध्ये. ती एवढं कॉम्प्लिकेटेड तुम्हाला नाही विचारणार, साधे साधे आत्ताचे झाले ना त्या टाइप मध्ये विचारतात. काय होतं पाठीमागचे एक राहिले एक्झाम्पल, हे पण जरा बरं आहे. सलग 2 सलग 20% आणि 10% सूट दिल्यावर एकूण किती टक्के सूट मिळेल. दोनदा आपण काय केलेलं डिस्काउंटिंगचं केलेलं बघा, डिस्काउंट किती किती भेटतो. एकदा पहिल्यांदा 20% दिली, मग 10% सूट दिल्यावर एकूण किती टक्के सूट मिळेल आपल्याला विचारलाय प्रश्न बघा. हे तुला कळलं नाही, काय केले 10 वस्तू खरेदी केल्यात, एक बॉटलचं आपण उदाहरण घेऊया, पाण्याची बॉटल आहे ही 10 रुपयाला मिळते आपल्याला, अशा 10 बॉटल घेतल्यात आपण 100 रुपयाला घेतल्यात, आणि विकल्यात मी किती रुपयाला 100 रुपयाला 9 बॉटल विकल्यात, एक बॉटल माझ्याकडे शिल्लक राहिली आहे, तो माझा प्रॉफिट आहे. लक्षात, म्हणजे 10 रुपयाला मी घेतली, पण मी थोडे थोडे पैसे प्रत्येकात वाढवलेत काय ना काहीतरी, तेव्हा मला ती एक बॉटल शिल्लक राहते. लक्षात आलं का, म्हणजे जर मी 1 रुपया वाढवला, 10 रुपयाला घेतली आणि 11 रुपयाला विकली, तर मला किती मिळणार आहेत एक्स्ट्रा पैसे 10 बॉटलचे, 10 रुपये टोटल मध्ये मिळणार मला एक्स्ट्रा, बरोबर, 10 बॉटलचे. पण मला 9 बॉटल विकायचे, त्या 10 नाही विकायचे, एक शिल्लक ठेवायची. आता हे 10 रुपये तुला 9 बॉटल मध्ये विभागून द्यायचे, 9 रुपये 10 रुपये झाले पाहिजे, मग तो आकडा जाणार तुमचा, हा 9 बॉटल विकायच्यात पण 100 रुपये झाले पाहिजे तुझे. लक्षात आलं का, तुम्हाला कळलं का एक्झाम्पल काय आहे ते तर कळलं का. ह्या 10 बॉटल आणल्यात आपण 100 रुपयाला, बॉक्स आणला एक 10 बॉटलचा, तोच बॉक्स हा असा आपल्याला विकायचा आहे 100 रुपयाला, पण एक बॉटल आपली काढून घेतली त्यातनं, म्हणजे तो तुमचा असणार आहे प्रॉफिट, एक एक्स्ट्रा बॉटल. तुम्ही पूर्ण विकल्यात बॉटल सगळ्या, पण तुम्हाला त्या 100 रुपयालाच विकायच्यात, जास्त प्रॉफिट नाही काढायचा, जेवढी खरेदी आहे त्याच किमतीला विकल्यात, पण हा जो आहे वरचा प्रॉफिट आहे, हे कसं केले गणित ट्विस्ट केले. त्यांनी काय म्हणले असते की तुम्हाला किती टक्के 1% 2% प्रॉफिट झालाय, मग तुम्ही विकले तर मग आपल्याला काढता आलं असतं, बरोबर. 10 रुपयाच्या खरेदीवर 1% प्रॉफिट झालाय, तर ते बॉटल तुमच्या किती विकल्या जातील. त्या उदाहरणाला काय केलं तुम्हाला, की आम्ही एक बॉटल काढून घेतली बाबा, किंवा 10 वस्तू 9 रुपयाला 9 वस्तू 10 वस्तू घेतल्यात आणि 9 वस्तूच विकल्यात त्या सेम किमतीला. उदाहरण असं घ्यायचं की 100 रुपयाच्या हिशोबाने घ्यायचं, 10 10 10. आता मला सांग, एक एक्झाम्पल आपण इथं म्हणजे ह्याला थोडस एक्सप्लेन करू. एक बॉटल आहे 10 रुपयाला, बरोबर,
ह्याचे 10 बॉटलचे किती झाले? 100 रुपये. बरोबर. आता हे 100 रुपये आपल्याला असेच ठेवायचे. बॉटल काय करायच्यात? 9 करायच्यात. इथं काहीतरी किंमत आपल्याला टाकावी लागणार. बरोबर. हे आता एक बॉटल सोडून देऊया आता आपण. 10 रुपयाची एक बॉटल गुणिले 10 बॉटल पैसे झाले 100 रुपये. आपल्याला 100 रुपयाला 9 बॉटल आणायचे आता. हे फक्त आपल्याला हितला पार्ट काढायचा आहे. कसा काढणार आता? किती रुपयाला एक बॉटल जाईल? विषय तर लक्षात आला ना तुम्हाला काय आहे नक्की? 11.1/9 म्हणजे 11.11. त्याचं पण 1/9चं पुन्हा उत्तर काय येणार आहे? 1.1 11 11 11 11 तेच येणार. तुला किती आलं होतं इथं? 100 1. हे काय करणार तू इथं? 11.11 अधिक 1 100/9. आपलं काय आलेलं मगाशी? 1/9 गुणिले 100. ह्याचा अर्थ काय होतो? हे 100 वरती असते. बरोबर. ह्याचा अर्थ काय होतो? 100/9. फक्त ह्याला फोड करून आपण लिहायचं. भागाकार केला तू काय येणार आहे? 9 एके 9. 1 राहतो. बरोबर. 1 वर पुन्हा पुढचा शून्य घेतला किती येणार? 9 एके 9. पुन्हा 1 राहणार 1 राहणार 1 राहणार. हे असं करत करत जायचं. हे थांबवायसाठी आपण काय करत होतो इथं? कुठं? हे हे अरे हे काय झालं इथं लिहिताना? इथं खाली वर येत नाही ना, असं असतं ही संख्या. आलं का लक्षात? जो स्पेस आहे हे इथनं सेपरेट आहे आणि हे सेपरेट आहे. हे सेपरेट आहे, हे सेपरेट आहे. आलं लक्षात? हे असं आहे. इथं लिहिलेलं नाही. ह्याच्यामध्ये मल्टिप्लायचं साईन असतं कायम. लिहित नाहीत पण काहीच नसतं. एक पूर्ण संख्या दिली असती 3.4/9 असं दिलं तुला. 3.4/9 असं असतं डायरेक्ट लिहिलेलं. हा इथं काय झालंय ते प्रिंटिंगला त्याच्यावर येत नाही, वर्ड फॉर्मॅट मध्ये घेत नाही. मग त्याला ते गुगलवर जावा, तिथं टाका, तिथं काय वेळेस कॉपी पेस्ट होत नाही. मग ते फॉन्ट जे असतो वर्ड मध्ये येत नाही ह्याच्यावरती. आता भरपूर ठिकाणी दिसेल तुला काय काय गोष्टी यातल्या मराठी किंवा इंग्लिश ते टायपिंगला थोडस हे होतंय. आता हे सांगा, 2दा सलग काय केले? सूट दिली आपल्याला. एकदा 10%, एकदा 20%. सॉरी, पहिल्यांदा 20% ऑफर दिली, मग पुन्हा 10% दिली. तर टोटल मध्ये किती ऑफ दिले तुम्हाला? एक फॉर्म्युला सांगितलेला मी. दोन्ही ऑफरची काय करायची? दोन्ही डिस्काउंटची पहिल्यांदा बेरीज करायची. वजा काय करायचं? दोन्ही डिस्काउंटचा गुणाकार करून भागिले 100 करायचं. हे पण लय सोडून द्या. साधा आपलं 100 रुपयाच्या ह्याने कॅल्क्युलेशन कर. 100 रुपयावर 20% डिस्काउंट दिल्यावर किती होणार? 80 रुपये झाले. बरोबर. आणि त्या 80 वरती अजून 10% दिल्यावर 8 रुपये झाले. बरोबर का? म्हणजे पहिला 20 रुपयाचा गॅप आणि नंतर 8 रुपयाचा गॅप. टोटल गॅप किती झाला तुमचा? 28. पूर्ण 30% मिळालं का? दिसताना आपल्याला आकडा कसा दिसतोय? 30% मिळाले आपल्याला ऑफ. मग हे 100 रुपयाच्या तुलनेत हे
20 आणि 8 28 100 रुपये आपलं बेसिक किंमत होती, हे 28 रुपये कमी दिलेत, म्हणजे किती गॅप झाला तुमचा? 28% गॅप झाला. समजलं का? ही 100 रुपये प्राइस आहे, 20% ऑफ. किती झाले जे? 20 रुपये. 100 मायनस 20 केले, किती रुपये राहिले? 80 रुपये. आता तुम्हाला 10% जी ऑफर देणार आहेत ती ह्या 100 वरती नाही देणार, पुढची ती देणार ह्याच्यावरती. ह्याच्यावरती 10% ऑफ. किती झाले? वजा 8. 82 झाले ना, 72. किती झाले रे? 72. म्हणजे टोटल 100 मधनं किती वजा केल्यावर 72 येतात? तर ते 28. म्हणजे 100 ही कशी आहे आपली राऊंड फिगर आहे, सगळ्यात बेसिक. तुम्हाला पर्सेंटेज काढताना 100च घ्यायचं. मॅक्झिमम 99% वेळा तुमचं एक्झाम्पल बरोबर येणार. ह्याचं 100च धरायचं. काय पण तुम्हाला एवढे पोर आहेत 100 धरा, एवढे संख्या आहेत, एवढे रुपये आहेत, किंवा एवढं पर्सेंटमध्ये होणार आहे 100 धरा. कॅल्क्युलेशन 100 नाही तर 200 पकडायचं. ह्या दोन संख्या मॅक्झिमम तुमची उत्तर काढून देणार तुम्हाला. आता हा पार्ट आहे लास्टचा, पार्टनरशिपचा. ए आणि बी अनुक्रमे 10,000 आणि 15,000 गुंतवले. ए आहे, हा बी आहे. 10,000 आणि 15,000 गुंतवून व्यवसाय सुरू केला. बरोबर. वर्षाच्या शेवटी 25,000 नफा झाला तर एचा वाटा किती असतात? बरोबर. जेवढं इन्व्हेस्टमेंट केली आहे त्यांनी तेवढाच त्यांना फायदा झालाय. म्हणजे त्यांना, बरोबर की, जेवढी इन्व्हेस्टमेंट केली तेवढाच फायदा झालाय. दोघांनी मिळून पैसे किती? 10,000, त्यानं 15,000, दोघांची बेरीज किती झाली? 25. तेवढाच त्यांना वर्षभरात फायदा झालाय. म्हणजे जेवढा फायदा झालाय तो तेवढाच त्यांना सेम प्रमाणात जेवढे पैसे घातलेले तेवढेच वाटून येणार. ह्याच्याऐवजी 20,000 झाला असता फायदा तर कसं केलं असतं? मग पहिल्यांदा ह्यांचा रेशो काढला असता आपण. 10,000 15,000 हे सगळे 0 घालून टाकले असते. हे 3 शून्य गेले असते, हे 3 शून्य गेले असते. बरोबर. म्हणजे इथं ह्याचे 10,000, ह्याचे 15,000, ह्याचे 3 शून्य गेले, ह्याचे 3 शून्य गेले. बरोबर. 5 दुनी 10, 5 त्रिक 15, 2 3 यांचा रेशो आला असता. ह्या दोघांची बेरीज किती? 3 आणि 2 संख्येची बेरीज किती झाली? 5. बरोबर. ही छेदामध्ये लिहिली असती. त्यानंतर काय केलं असतं आपण? ह्याला 2%, 2चा शेअर आहे, ह्याचा 3चा शेअर आहे. बरोबर. गुणिले गुणिले काय करायचं? हा ए, हा बी. ही तुम्ही 25,000 आहे, ह्याच्याऐवजी 20,000 घ्यायचं नफा. बरोबर. इथं काय केलं असतं आपण? लगेच 20,000 लिहिलं असतं. इथं 20,000 लिहिलं असतं. 5 चौक 20, 4,000 झालं असतं. इथं 4,000 झालं असतं. 4 दुनी 8,000, 3 चौक 12,000. दोन्हीची बेरीज किती झाली? लक्षात आलं तुम्हाला? तो प्रॉफिट सेम झालाय. आता त्यांचा रेशो कसा काढायचा? तर दोघांना घ्यायचं, इथं आकडे लिहायचे, रेशो काढला आपण. आता ह्या 25,000चं पण तुम्हाला आता सोपं दिसते, सरळ सरळ दिसते, त्यामुळे हे काय कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. जेवढे इन्व्हेस्ट केले तेवढेच पैसे त्यांना तशा प्रमाणात मिळणार. आता तुम्ही रेशो काढला 10,000 आणि 15,000, 0 सगळे डिलीट करून टाकायचे. राहिलेल्या संख्यांना भाग जातोय का बघायचं. तो असणार तुमचा रेशो. रेशो घ्यायचा. ह्या दोन्ही रेशोतल्या ह्या दोन्ही आकड्यांची बेरीज छेदामध्ये लिहायची. पहिल्याला ए, दुसऱ्याचं बी नाव द्या तुम्ही तिथं. पहिल्याचा आकडा किती आहे? इथं ए. दुसऱ्याचा आकडा किती आहे? बीचा 3. तो लिहिला. आणि गुणिले काय आहे? तुम्हाला जो प्रॉफिट झालाय इथं 25,000 लिहिलं तरी ते उत्तर वेगळे येणार आहे, म्हणजे ह्याच्यानुसार येणार. आणि आता मी 20,000 घेतले, तुम्ही 10,000 सुद्धा हेच करू शकता गोष्ट. तिथला फक्त आकडा चेंज करत जायचं तुम्हाला. 10,000 प्रॉफिट झालाय सपोज त्यांना. इथं लिहा 10,000. 5 न भागा. 5 दुनी 10, 2,000. ह्याला 5 दुनी 10, 2,000. 2,000 गुणिले 2, 4,000. 2,000 गुणिले 3, 6,000. 6,000 आणि 4,000 दोघांची मिळून ऍडिशन किती झाली टोटल? पुन्हा 10,000. आपण काय म्हणतो? 10,000 प्रॉफिट झाला तर, 20,000 प्रॉफिट झाला तर एवढे एवढे पैसे येणार, 25,000 झाला तर तेवढे तेवढे येणार. सिंपल आहे. हे लक्षात आलं तुम्हाला कसं फॉर्मॅट आहे, काय करायचंय ते?
त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा. राम आणि श्याम काय करतायत व्यवसायामध्ये 3/5 या प्रमाणात गुंतवणूक करतात. वर्षाच्या शेवटी श्यामला 16,000 नफा मिळाला तर एकूण नफा किती? काय करायचं सांगा मला. ह्याच्यामध्ये प्रोसेस काय करायची? आपण अजून एक असं करून बघूया. ठीक आहे. राम आणि श्याम याची दोघांची ऍडिशन किती झाली? 8. बरोबर. इथं छेदामध्ये आपण काय करूया? 8 लिहून घेऊया. बरोबर. आता राम याचा किती आहे? 3 आहे. याला किती आहे? 5 आहे. बरोबर. तिथं आपल्याला किती प्रॉफिट झालाय माहित नाही. याचा प्रॉफिट किती झालाय आपल्याला माहित नाही. आता इथं किती? त्याला 16,000 नफा मिळालाय त्याला. आपण इथं काय केलं होतं या एक्झाम्पलला? 20,000, 15,000 रेशोनं काय केलं तर आपण? तू उत्तर काढलेलं तसं आलंय का ह्याच्यात? किती आलंय तुझं? 25,600 आहे का उत्तर? हा. आता म्हणजे असं केलंय ना तू, राम आणि श्यामचं 5,000, 3ला किती आहे माहित नाही आपल्याला, आणि 5चा रेशो दिलाय आपल्याला 16,000. बरोबर. याचा तिरका गुणाकार करायचा. 16,000 गुणिले 3/5 बरोबर. हा प्रश्नचिन्ह आहे असाच. 5 त्रिक 15, 5 दुनी 10. हा बरोबर का? मग ह्याचा गुणाकार किती येणार? 3 0 0 3 0 0 3 दुनी 6 आणि 3 त्रिक काय चुकते? 16 पंचे थांब. थांब 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 मला सांग काय काय म्हणला? हा 9,600 गुणिले 3 करायचा. आपल्याला काय विचारले? एकूण नफा विचारले ना. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बरोबर आहे. एकूण विचारलंय ना. किती झालं आता? 9,600. 9,600 प्लस इथं तुमचा 16,000. चालते असं म्हणून डायरेक्टच काढता येते. रेशोवर घ्यायचं. याचा किती आला, त्याचा किती आला, संपला. तिरकस गुणाकार. जसं आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये केले त्याच टाइप मध्ये आपण काय करायचंय? गुणाकार करायचा. झालंय. डेसिमल फ्रॅक्शन आहे. पाहिजे नंतर किती आहे बघू द्या. सिटिंग अरेंजमेंट आहे. ब्लड रिलेशन आहे. अरे अरे लय आहे की. बोर्ड मास आहे. चला हे फटाफट सोडवून घेऊया आपण आता. 0.5 इंटू 0.05 किती येणार आहे? 0.025. बरोबर. काय केलं? ह्या 5चा आणि ह्या 5चा डायरेक्टली गुणाकार केला. आपल्याला संख्या आली 25. बरोबर. मग काय केलं? इथे एक घर आहे, इथं 2 घर आहेत. मग टोटल 3 घर. 1 2 3 घरं दिली. झालं आपलं उत्तर. लक्षात येते का तुम्हाला दोघांना? हा थोडं थोडं येते का? काय करायचं? इथे 0.5 आणि 0.05 दिले. त्यातला फक्त अशा टाईपचं एक्झाम्पल आलं की डायरेक्ट आकडा घ्यायचा. यातला काय नंबर त्यातला शून्य सोडून द्यायचे, पॉईंट सोडून द्यायचे. नंबर दिसतोय तुम्हाला 5. 5चा डायरेक्ट गुणाकार करायचा. 5चा आणि ह्या पुढच्या 5चा किती झालं? 25. ठीक आहे. लिहून घेतलं तुम्ही 25. हा 5 उडवला, हा 5 उडवला. आता हा इकडून किती घर आहे? डॉटच्या आधी किती घर आहे तिकडं?
इकडे एक आणि इकडे दोन, 3 घर आहेत. मग आपण मोजायचं 1 2. आता इथं काहीच नाही, मग 0 घ्यायचं आणि म्हणजे हे 3 घर कंप्लीट झाली. हे आलं तुमचं उत्तर. आलं लक्षात? त्यानंतर बघा 3/4 दशांश रूपात लिहा डेसिमल फॉर्म मध्ये. 3/4 ही बॉटल 3/4 भरली म्हणजे किती टक्के भरली? म्हणजे 4% यातले 1 2 3 पार्ट भरलाय. 25 25 25 25 असं टोटल 4 म्हणजे 100 होतात. त्यामुळे काय करणार तुम्ही 0.75. आता 0.50 म्हणलं तर किती पर्सेंट तुमचं किती टक्के कसं लिहिणार तुम्ही ह्याच्यामध्ये 0.50 ला? डेसिमल नाही, तुम्हाला जर ह्याच्यात अपूर्णांकात लिहायचं असेल तर 2/4 नाही 1/2. त्याचा पुन्हा भागाकार करायचा, जेवढं लोएस्ट आणता येईल तुम्हाला ती. आता पुढचं एक्झाम्पल आहे. अरे मोठं करायचं नाही. 1.2 अधिक 0.12 अधिक 1.12 गुणाकार आहे का बेरीज आहे बघा. बरोबर, सिंपल बेरीज करायची आहे आणि पॉईंट तेवढे इकडे तुम्हाला येणार आहे. हा 1 आहे, हा 1 तर तसाच राहणार आहे, हा पॉईंटच्या इकडचा आहे. बरोबर, हे उत्तर येणार आहे का तुमचं? नाही, कारण ही सगळ्यात मोठी संख्या आहे. 1.2 असं लिहिले आपण 1.2. ही संख्या सोडून द्या. नंतर काय आहे 0.1 आणि इथं पुढे 2 येणार. ही संख्या सोडून द्या. आता 0.012 0.01 आणि 2 याची बेरीज करायची आपल्याला सगळ्यांची. इथं घ्या 2 2 आणि 1 3 2 आणि 1 3 आणि हा 1 ला 1 पॉईंटला पॉईंट 1.332. आलं लक्षात? केला काय रॉकेट सायन्स नाहीये, लय टेन्शन घेण्याचं कारण नाही. 1.332. अरे तो उत्तर लिहिले की रे, डिलीट करायचं राहिले. दिसतंय 25 अधिक 5 अधिक 4 गुणिले 2 वजा 3. हे कसं सोडवणार? बोर्ड मास त्याच. अरे सॉरी, इथं भागिले बरं का, हे भागिले ते प्रिंट नाही झालेलं आहे नीट. अधिक सारखंच दिसते. अधिक गुणिले अधिक आहे, नंतर गुणिले आहे, नंतर वजा आहे. 10. नाही, हे जरा गणतंय उत्तर ह्याचं, चुकते. इथं आकडे का बरं चुकीचे झाले असे? नाही नाही, चुकते. 10 येते. 24 भागिले 4 गुणिले 8. 10 येते ना, माझ्यात वेगळं इथं, त्यात वेगळं आले. नाही ना, म्हणजे आकडेच माहिती वेगळे. 24 25 पहिल्यांदा ही स्टेप करायची. बोर्ड मास म्हणजे ब्रॅकेट ऑफ. बरोबर, हे सोडून द्या, आता ब्रॅकेट नाही त्यामुळं डिवायडेशन करायचं पहिल्यांदा. बरोबर, 25 भागिले 5 किती झाले? 5. त्यानंतर हे काय आहे अधिक, नंतर मल्टिप्लिकेशन करायचं. बरोबर, याचं मल्टिप्लिकेशन 4 2 8 करायचं. बरोबर, नंतर काय आहे ऍडिशन, कुठं आहे याचे ऍडिशन करायचे. हे आहे असं लिहून ठेवायचं तिथं. नंतर 8 आणि 5 13 वजा 3. शेवटची स्टेप काय आहे ऍडिशन झालं आणि लास्टला सबस्ट्रॅक्शन. 13 वजा 10 हे आलं तुमचं 10 उत्तर. समजलं? हे नियम लिहून घ्यायचा, ह्यातलं एक 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 कट करत जायचं, लगे पुढची स्टेप करायची, कट करायचं, पुढची स्टेप करायची. असं आलंय कस काय मला काय कळणार बरं का, टायपिंगचं जरा गडबड झाले. हे मराठीत आले, इथं सगळं मराठीत आले, ऑप्शन इंग्लिश मध्ये, त्यामुळे गडबड होते काय की टायपिंग माझ्या. इथं पण भागिले 36 भागिले हे असं आहे 36 भागिले, हे चुकणार आहे, असं एक्झाम्पल नसणार आहे.
गणितच नाही ते, कंसात कसं येणार? 8 आणि 9 10. ह्याचा पहिल्यांदा भागाकार करायला आपल्याला पहिला ब्रॅकेट सोडवायला लागणार, बरोबर. 4 आणि 2 6 म्हणजे 36 भागिले 6. याचं उत्तर आलं 6 36. 6 गुणिले किती आहे? 3. हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ ब्रॅकेट आहे. हे बघ बोर्ड मास नियम आहे ना, ब्रॅकेट पहिल्यांदा ब्रॅकेट सोडवायचं. ब्रॅकेट मध्ये काय दिले आपल्याला कंसात? ब्रॅकेटचं उत्तर आलं 6. मग ह्याच्या जागी आपण काय केलं? ब्रॅकेट काढून टाकला, इथं लिहिलं 6. पहिली संख्या तशीच लिहिली 36, नंतरची संख्या पण तशीच लिहिली 3 हाय असे, बरोबर. आता ह्या पहिल्यांदा आपला सेकंड नियम बोर्ड मास मधला बी गेला ऑफ सोडून दे. डिवाइड काय करता येते का बघायचं. तर भागाकार दिसतोय का कुठं? 36 भागिले 6 किती येणार उत्तर तुझं? 6. बाकी 3 राहिलाय तसाच लिहिलाय आपण. त्या बाकीच्यांना हलवायचं नाही अजिबात. जे ज्या गोष्टी पाहिजेत तेवढ्याच. मग ऍडिशन आहे का सबस्ट्रॅक्शन आहे का बघायचं, काय नाही. आधी मल्टिप्लिकेशन आहे. मग 6 त्रिक 18 झाले. ऍडिशन आहे का अजून काय आहे का? नाही. आता मला सांग तुला काय म्हणायचं होतं? हा मेन विषय तिथं आहे. आपल्याला काय आहे रूल कशासाठी आपला? बोर्ड मास हे लक्षातच ठेवायचं. बोर्ड मास काय तुम्हाला म्हणायचं तसं म्हणा. शब्द 3 त्यातले 6 ती अक्षर लक्षात ठेवायची. BODMAS. आणि ह्याच्यानुसार प्रत्येक असलं उदाहरण आलं की लिहित जायचं, एक एक कट करत जायचं. हे झाले हे झाले हे झाले, संपला विषय. किती वेळ लागतो? 1-2 सेकंद लागतात बोर्ड मास लिहायला तुम्हाला शब्द, आणि कट करायचं नुसतं. ही स्टेप झाली, कट करा कट करा कट करा, संपला विषय. चुकणार नाही. हे कशासाठी करायचं माहिती का? चुकू नये म्हणून करायचं आपल्याला. आता नेक्स्ट बघा, सिटिंग अरेंजमेंटचं आहे. 5 मित्र एका ओळीत उत्तरेकडे तोंड करून बसलेत. ए हा बीच्या उजवीकडे आहे, सी हा बीच्या डावीकडे आहे, तर मध्यभागी कोण आहे? 5 मित्र बसलेत उत्तरेकडे तोंड करून. ए हा बीच्या उजवीकडे, इथं कुठं पण लिहूया. ए हा बीच्या उजवीकडे आहे, ठीक आहे. सी हा बीच्या डावीकडे आहे. आता इथं घेऊया आपण, आता हे इकडे घ्यावं लागेल. ए हा बीच्या उजवीकडे आहे, बरोबर. सी हा बीच्या डावीकडे, सी हा बीच्या डावीकडे आहे. तर मध्यभागी कोण आहे तिघांमध्ये? आता हे तिघांचंच दिले, अजून 2 जणांचं असतं म्हणजे कळ असतं आपल्याला. तर ह्यांच्यामध्ये दोघांच्या कोण येणार आहे? सध्याच्या पोझिशनवरनं तिघच दिले त्याच्यात, तर तिघांमध्ये बीच मध्ये येणार आहे, ठीक आहे. किंवा ही माहिती अपूर्ण नाही असं पण म्हणू शकतो सिंपल. कारण आपल्याला 5 जण सांगितले एक्झाम्पल मध्ये, 3 जणच दिलेत, तर तुम्ही त्याच्यावरनं काय काढू शकत नाही. इथं राहते शिल्लक. ही अजून पोझिशन कुठे बसू शकते तुमची? BCA इथं पण पोझिशन बसू शकते. इथं कुठं बसू शकते? AB आणि C इथं पण पोझिशन बसू शकते. इथं बसू शकते. इथं मध्ये बसलेत ऑलरेडी, त्यामुळं त्याचा काय विषय नाही एवढा. आता बघा, हे 6 मित्र बसलेत PQRSTU, वर्तुळाकडे तोंड करून बसलेत आतमध्ये. आता ह्याला 6 जणांना काय करायला लागणार आपल्याला? असं काढावं लागेल. 1 2 3 4 5 6, बरोबर. हे 6 जण बसलेत PQRSTU वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसलेत आतमध्ये. आता त्यांच्याबद्दल डिटेल दिले. P हा टीच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. कुठं पण लिहायचं इथं खाल्या. P हा टीच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. मग टी कुठं असणार आहे? हे वाक्य वाचा पहिलं. P हा टीच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. कुठं ठेवायला पाहिजे ह्याला? इथं, बरोबर. ह्याचा डावा हात कुठे आहे? हे सगळेजण इकडे तोंड करून बसलेत आतमध्ये.
बरोबर. हा जर असा आत तोंड करून बसला तर ह्याची डावी बाजू ही येणार आहे, उजवी बाजू ती येणार आहे. दुसऱ्या क्रमांकावर म्हणजे पहिला क्रमांक दुसऱ्या क्रमांकावर हा बसला इथं. नेक्स्ट बघूया आता आपण. यस हा आर आणि टीच्या मध्ये बसलाय. बघा इथं यस बसलाय आर आणि टीच्या मध्ये बसलाय. आता इथं आर लिहू शकतो का आपण? यस लिहू शकतो का? कुठं असणार यस? इथं असणार. बरोबर. टी यस हा आर आणि टीच्या मध्ये बसलाय. समजलं? हा टी आहे, हा आर आहे, त्याच्यामध्ये यस बसलाय. पुढच्या वाक्यानुसार यस बद्दल माहिती सांगितली, आर आणि टीच्या मध्ये. क्यू हा आरच्या लगत उजवीकडे आहे. क्यू हा आरच्या लगत उजवीकडे. बरोबर. उजवी बाजू कोणची आहे त्याची? आता कोण राहिला आपला? संपला. एवढंच दिले. आता फक्त राहिलाय यू. आता ह्याच्यावरून आपल्याला प्रश्न सोडवायचे. हे सगळ्यांची अरेंजमेंट झाली आपली. आता प्रश्न बघा काय तर पी आणि आरच्या मध्ये कोण बसलेला आहे विचारले आपल्याला. पी आणि आरच्या मध्ये बसलाय तुमचा क्यू. ऑप्शन नंबर डी. सोपं आहे ना? नेक्स्ट हे एकच आहे यातलं. आता ब्लड रिलेशन बघूया आपण. एका माणसाकडे बोट दाखवून एक स्त्री म्हणाली, एक स्त्री उभारली इथं. ठीक आहे. ती काय म्हणाली या माणसाकडे बोट दाखवून? त्याच्या आईचा एकुलता एक मुलगा, म्हणजे ह्याच्या आईचा एकुलता एक मुलगा हेच असणार आहे. बरोबर. दुसरं वाक्य झालं. मी इथपर्यंत झालं. आईचा एकुलता एक मुलगा हा माझा पती आहे. एकुलता एक मुलगा म्हणजे ह्या बाईचा पती आहे असं म्हणते ती. म्हणजे हिचा कोण असणार आहे तो ऑलरेडी? काय काय बरोबर ना? पती. तो नवरा त्या बाईचा असणार आहे नवरा. विचारलंय नातं कोणाचं? माणसाशी नातं आहे. स्त्रीचं नातं विचारलं. इथं बघा इथं या शब्दांना गोल करायचं. स्त्रीचं नातं काय? पत्नी. पुरुषाचं नातं विचारलं तर पती. हे प्रश्न आहे. इथं गुगली असते. इथं दोन्ही दिले तुम्हाला. दोन्ही येऊ शकतं बरं का. इथं गुगली टाकायला काय करणार? पती देणार. मग तुम्हाला चुकणार आपण की अरे या बाई नवराच येतो, मग आपण एक्साइटमेंट मध्ये लगेच ऑप्शन मध्ये लिहिणार. ह्या अशा शब्दांना गोल करायचा. स्त्रीचं नातं मधलं काय घेणं नाही आपल्याला. मधले जे फिलर वर्ड्स असतात ते सोडून द्यायचे. आता पुढे बघा. ए हा बीचा भाऊ आहे. ए हा बीचा भाऊ आहे आणि सी ही बी ची मुलगी आहे. तर ए चे सी शी नाते काय? सिंपल आहे. काका. चला काढून बघूया. ए हा बीचा भाऊ आहे. ए हा बीचा भाऊ आहे म्हणजे ह्याच मेल फिमेल कोण दिलंय? ह्यातलं कोण आहे? पटके द्यायला पाहिजे तुम्हाला. नाही दिलं ह्यातलं. भाऊ काय असते? ए हा बीचा भाऊ आहे. कोणाचं लिंग दाखवलं ह्याच्यात? हा दाखवलं नाही. बीच काहीच माहित नाही आपल्याला. पहिल्या एवढ्या वाक्यावरून ए हा बीचा भाऊ आहे ह्या वाक्यावरून कोणाचं लिंग कळते तुम्हाला? कोण? ए. ए काय झाला तुमचा? मेल झाला. बी बद्दल काय माहित नाही आपल्याला. ठीक आहे. ही दोघं काय झाले? आपले सिबलिंग आहेत. असं आपण काय करू? इथं बाण काढायचे. म्हणजे हे दोघ जणांचे बाण काढले. दोघ जण भाऊ बहीण आहेत किंवा भाऊ भाऊ आहेत. आपल्याला दुसऱ्याचं माहित नाही. नंतर नेक्स्ट बघा. सी ही बी ची मुलगी आहे. आता ह्यातलं लिंग कुणाचं दाखवलंय? का बीच? सीच. बरोबर. हे खालच्या लेअरला घ्यायचं. हे काय करणार आपण? फिमेल आहे. बरोबर. हे असं फिमेलचं कॅरेक्टर आपण असं लिहितो. तर एच सीशी नातं काय? एच नातं आता बघा हे नाही विचारायचं. एच नातं काय? एवढ्यालाच गोल करायचं तुम्ही. एच नातं काय लागणार आहे त्या पोरीचं? काका. अंकल असणार आहे ऑप्शन मध्ये. काका किंवा मामा. कारण काय? ही जर बहीण असेल
ही जर बहीण असेल, ही ए ची बहीण असेल तर ह्याची भाची झाली ही, ह्यो मामा झाला. ही भावाचं पोरग असेल तर पुतण्या झाला, याचा ह्यो काका झाला. पोरगी असेल तर पुतणी झाली, त्याचं ती काका झाला त्याचा. आलं लक्षात? आलं लक्षात? आतापर्यंतचा पाठ एकदा आपला रिव्हिजन मस्तपैकी झालेला आहे.